डोनाल्ड ट्रम्पला बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी द्यायचं ठरलं होतं, पण जगभरातून सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्पची इतकी हवा झाली की सरकारने निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्पला कुर्बानी द्यायचं नाही म्हणजे नाही. आता तुम्ही म्हणाल काहीही काय म्हणताय, तर हे खरंय. बांगलादेश सरकारने डोनाल्ड ट्रम्पची कुर्बानी देता येणार नसल्याचं जाहीर केले. बांगलादेशच्या गृहमंत्रालयाने तसे अधिकृत स्पष्टीकरण दिलं असून डोनाल्ड ट्रम्प आता वाचणार आहे. तर डोनाल्ड ट्रम्प नावाची म्हैस आहे आणि जगभरात सोशल मीडियावर ती चर्चेत आली आहे. या म्हशीचा पांढरा रंग आणि माथ्यावर सोनेरी रंगाचे केस यामुळे तिचं डोनाल्ड ट्रम्प असं टोपण नाव पडले. 700 किलो वजनाची ही म्हैस कत्तलखान्याला विक्री करण्यात आली. पण झालं असं की डोनाल्ड ट्रम्पला बघायला मोठ्या प्रमाणात गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली. सोबत सोशल मीडियावर रील्स आणि मीम्सचा धुमाकूळ झाला. आता तिची एवढी क्रेज लक्षात घेऊन बांगलादेशचे गृहमंत्री सलाउद्दीन अहमद यांनी म्हशीला जीवनदान देण्याचा निर्णय घेतला. ही म्हैस खरेदी करून ढाका येथील राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात स्थलांतरित करण्याचे आदेश दिल्याचं माध्यमांनी सांगितलं. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्यापासून डोनाल्ड ट्रम्प बचावली. एका ट्रम्पमुळे अनेक देशात अस्थिर वातावरण आणि निष्पाप नागरिक मारले जात असताना केवळ नाम साधर्म्य असल्यानं दुसऱ्या ट्रम्पला जीवनदान मिळालं, हेही नसे थोडके असंच म्हणता येईल.